नमस्कार, अन्नपूर्णेश्वरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज या ठिकाणी ओले वाटाणे आहेत, त्याचा मसाले भात तयार केलेला आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता कृती आणि साहित्य पाहूया। तर या ठिकाणी बघा, माझी बहीण इथं मसाले भात करणार आहे, त्यासाठी तिने काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते। यादी आलं लसूण कोथिंबीर पेस्ट करून घेते। ठिकाणी बघा, वाटाणे भात चाललेला आहे करायचा, त्याच्यासाठी माझी बहीण काय काय घालते साहित्य ते तुम्हाला सांगेल। 3 चमचे तूप घातले, 1 माप। तर या ठिकाणी बघा, आपण मोठे 2 ते 3 चमचे घेतलेले आहे तूप घातलेले आहे। त्याच्यानंतर हा तेजपत्ता घालायचा, त्यानंतर कांदा उभा चिरून घेतलेला आहे, कांदा घालायचा, कांदा चिरून घेतला उभा, 1-2-3 मिरच्या घातल्या चिरून, फ्राय करायचा कांदा। त्याच्यामध्ये हे खडे मसाले, दालचीन, वेलदोडे, लवंग, मिरी हे घालायचं, खडा मसाला घालायचा। हे चांगलं फ्राय करायचं। कांदा गुलाबी झाला की टोमॅटो घालायचा। कांदा फ्राय करून घेतलाय, गुलाबी झाला, आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, तो फ्राय करायचा। त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर घालायची, आपण पेस्ट केलेली पेस्ट घालायची, चांगलं परतून घ्यायचं। त्याला चिरून घेतलेलं आहे, ढब्बू, 1 गाजर, 1-2 ढब्बू आणि ग्रीन पीस घेतलेले ते घालायचे। हे भाजून घेतलेले आहेत भाज्या, ग्रीन पीस भाजून घेतले। आता तांदूळ टाकायचे, तांदूळ हे मी भिजवून ठेवलेले, 1 मापटभर तांदूळ घेतले, 6 व्यक्तींसाठी होते। या ठिकाणी बघा, आता परतून घ्यायचा चाललेला आहे भात पूर्ण। त्याच्यामध्ये हा शेजवान फ्राईड राईस मसाला 1 पाकीट टाकते, आणि थोडंसं मीठ टाकते, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तिनं। त्या मसाल्यामध्ये मीठ असते म्हणून मीठ कमी घालायचं। हे पूर्ण भाजून घ्यायचं, आणि त्याच्यात 1.5 कप 1.5 पटीने पाणी गरम केलेलं आहे, पाणी उकळून घेतलेलं आहे। हे तांदूळ भाजले की त्याच्यामध्ये पाणी घालायचं। तर पाहू शकता तुम्ही, वाटाणा भात आपला आता रेडी होणार आहे। आता थोडंसं आपण गरम पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये, आणि 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहे ते बघा। या ठिकाणी गरम पाणी तयार केलेलं आहे, जेवढा आपण आता तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात 1.5 पटीने आपण पाणी घातलेलं आहे। आणि आता त्याला कुकर लावूया आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया, आपला रेडी होईल मसाले भात खाण्यासाठी। तर या ठिकाणी पाहू शकता, मसाले भात तयार आहे आपला। वाटाणे ओले असतात ते घालून केलेला भात आहे, आणि या ठिकाणी मसाले भात तयार झालेला आहे। तुम्हाला नक्की आवडेल, आणि ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।